सोहमने अनामिकाचा हात हातात धरलेला असतो आणि सर्वांसमोर लग्न मंडपात जे सगळे काही उभे असतात त्यांच्या समोर एकच घोषणा केलेली असते की मला अनामिकाच्या पास्ट बद्दल सगळ्या गोष्टींची कल्पना आहे आणि तिच्या पास्ट मधल्या रिलेशनचा मला कोणताही प्रॉब्लेम नाहीये, म्हणून मी अनामिकाशीच लग्न करणार आहे असं सोहमने सांगताच काजलच्या पायाखालची जमीन फाटलेली असते. सोबतच अद्वैत आणि कला यांनाही धक्का बसलेला असतो, तर आबांना मात्र आता घाम फुटलेला असतो. तर मित्रांनो, नेमकं काय झालंय, कसं झालंय हे जर तुम्ही अजूनही बघितलं नसेल तर तुम्ही पार्ट 1 देखील बघा. तुम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये त्याची लिंक देखील मिळून जाईल. सोबतच मित्रांनो, आता नेमकं इथून पुढे काय होतं जेव्हा सोहमला आणि घरातल्या सर्वांनाच अनामिकाच्या अशा रहस्याबद्दल सर्वांना कळतं की जे तिने आतापर्यंत लपवलेलं असतं. त्यानंतर सुद्धा सोहमने अनामिकाला दिलेली साथ, या सगळ्या गोष्टी फारच रंजक आहेत आणि त्या जर तुम्ही अजूनही बघितल्या नसेल तर पार्ट 1 बघा. आणि आता इथून पुढे नेमकं काय होतंय तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असे ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते जर तुम्हाला बघायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही अजूनही लाईक केलेलं नाहीये, एक लाईकचं बटन दाबा, फक्त एक लाईकचं बटन. ते आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी असतं. आणि सोबतच मित्रांनो, चॅनलचं सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. त्याने आम्हाला देखील एक प्रेरणा मिळते आणि सोबतच तुम्हाला देखील व्हिडिओची लेटेस्ट अपडेट वेळोवेळी मिळत जातात. आणि मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न आहे, तो म्हणजे तुम्हाला काय वाटतं, सोहमचं आणि काजलचं लग्न व्हावं की सोहमचं आणि अनामिकाचं? तुम्ही कोणत्या बाजूने आहात तर ते कमेंटद्वारे नक्की कळवा. मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूया. नेमकं पुढे काय होतं? सोहमने आता सर्वांसमोर हे मान्य केलेलं असतं की मला अनामिकाच्या पास्टच्या सत्याबद्दल सगळ्या गोष्टींची माहिती असे. मला अनामिकाच्या पास्ट मधल्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे आणि मला तिच्या या सत्याचा काहीही त्रास होत नाहीये, उलट मी तिच्या सोबत आहे असं म्हटल्यानंतर जेव्हा आता सगळ्यांनाच हादरा बसलेला असतो, तर मात्र आता सर्वांना हाही प्रश्न पडलेला असतो की सोहम असं नेमकं का वागतोय. आता मात्र कला आणि अद्वैत हे दोघेही आता हादरलेले असतात. अद्वैत म्हणत असतो, सोहम तू जो निर्णय घेतोय त्या निर्णयाबद्दल एकदा विचार कर. मला बाकीच्या सत्याबद्दल देखील कळालंय, तुझं सत्य देखील कळालंय. तुझं प्रेम तर काजलवरती होतं ना? तेव्हा मात्र सोहम आता पूर्णपणे हादरलेला असतो. तेव्हा सर्वांसमोर जेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुझं प्रेम काजलवरती होतं ना, असं म्हटल्यानंतर मात्र आता सोहम अबब करू लागतो. आता मात्र तोही काही बोलायला जाणार, मात्र आता काय बोलावं हेही त्याला कळत नसतं. अनामिकाला सुद्धा आता हे समजलेलं असतं की सोहमचं आणि काजलचं पहिलं काहीतरी होतं. तेव्हा मात्र आता सोहम बोलू लागतो, ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी मी आधीच क्लिअर केल्या. मी काजलला देखील स्पष्टपणे विचारलं होतं की मला तुझ्याबद्दल प्रेम वाटतं आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं, परंतु तिने मला स्पष्टपणे नकार दिला आणि आता मला तिच्याबद्दल काहीही वाटत नाहीये आणि मला आता तिच्यासोबत लग्नच करायचं नाहीये. असं जेव्हा सोहम बोलतो तेव्हा मात्र त्याच्या नजरेमध्ये पूर्णपणे प्रेम असतं, त्याच्या हृदयात कुठेतरी प्रेम असतं, परंतु तो मात्र तोंडाने वेगळं बोलत असतो, त्याच्या चेहऱ्यावरती वेगळं दिसत असतं. अनामिकाने सुद्धा आता ह्या गोष्टी नोटीस केलेल्या असतात सोहमविषयी, परंतु आता अनामिकाच्या पास्ट बद्दल सोहमने इतका बोल्ड निर्णय घेतलेला असतो, त्याच्यामुळे आता अनामिका सुद्धा सोहमला काही बोलत नाही. परंतु आता सोहम मात्र आता काजलकडे बघत असतो. त्याच्यामुळे मात्र आता त्याच्या मनात नेमकं काय चाललंय याबद्दल सगळ्यांनाच आता दुमत असते. तेव्हा मात्र आबा समोर येतात. आबा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की सोहम, तू जो निर्णय घेतोय तो निर्णय तुझा असा टेम्पररी निर्णय नाहीये, हे आयुष्यभर राहणार आहे. तू निर्णय घेताना जरा विचार करून घे. तेव्हा मात्र सोहम आबांना म्हणतो, आबा मी हा निर्णय माझ्या मनापासून घेतोय आणि मला स्वतःहून अनामिका सोबत लग्न करण्याची इच्छा आहे आणि माझं आता अनामिकावरती प्रेम आहे, काजलवरती नाही. असं म्हणताच काजल आता हादरते. काजलला फार टेन्शन आलेलं असतं. काजल तिथून तडकाफडकी निघून जाते. अचानक निघून गेलेल्या काजलला बघून सगळ्यांनाच आता तिची काळजी वाटू लागलेली असते. आता मात्र तिथे सरोज आलेली असते, रोहिणी आलेली असते आणि त्या दोघी म्हणत असतात की या खरे कुटुंबियांनी ना आपलं जीवन बर्बाद करून टाकलंय. खरं म्हणजे यांनीच प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या गोष्टी स्पॉइल करण्याचा मक्ता उठवलाय
आणि याच्यामुळेच आपल्या मात्र घराची पूर्णपणे शांतता भंग होत असते. अशा गोष्टींवरती आता त्या दोघींच्या चर्चा सुरू झालेल्या असतात आणि त्या दोघी मोठमोठ्याने बोलायला लागलेल्या असतात. आता मात्र संगीताला त्यांनी टार्गेट बनवलेलं असतं. संगीताला नको नको त्या गोष्टी बोलायला सुरुवात केलेली असते. दुसरीकडे काजल मात्र आता तडकाफडकी तिथून निघून गेलेली असते आणि ती निघून जाताना तिने सोहमला एक लुक दिलेला असतो. सोहमला आता खात्री पटलेली असते की आता जे काही घडणार आहे ते सगळं अनपेक्षित घडणार आहे. आता मात्र खूप मोठा भूकंप येणार आहे. काजल ज्या पद्धतीने तिथून निघून गेली आहे ते बघून मात्र आता सोहम सुद्धा हादरलेला. सोहम आता क्षणाचाही विलंब करत नाही. अनामिकाने सोहमचा जो हात पकडलेला सोहमने आता तो हात सोडलेला असतो आणि सोहम आता काजलच्या पाठीमागे निघालेला असतो. सोहम आता काजल शोधत आता कुठे काजल भेटते असं आता तो बघायला सुरुवात करतो. आजूबाजूला बघतो, त्याला काजल कुठेही दिसत नाही. आता कला आणि अद्वैत हे देखील काजलला शोधण्यासाठी निघालेले असतात. ती गुंड्या करत सगळीकडे हाका मारत असते, परंतु काजल कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स मात्र त्या दोघांना देत नसते. आता मात्र इकडे सोहम सुद्धा तिला शोधायला निघालेला असतो. सोहम मात्र आता फार काळजी करत असतो. काजलची त्याला फार चिंता होत असते. काजलने आता रागामध्ये काही पाऊल उचलायला नको असं त्याला वाटत, परंतु आता मात्र देवाला वेगळंच काहीतरी मान्य असतं. काजल ही आता रस्त्यावरती इकडे तिकडे भटकत असते, परंतु आता मात्र काजल कोणालाही भेटत नाही. काजलचा शोध घ्यायचं काम सुरूच असतं. त्यामुळे मात्र आता सरोजला इकडे चान्स मिळालेला असतो की संगीताला टोपरे मारता येतील आणि आता मात्र इकडे अनामिका सुद्धा लग्न मंडपामध्ये तशीच उभी असते. आता मात्र नेमकं काय करायचं काय असा आपण सुरू असतो. आता अनामिकाचा बॉयफ्रेंड ज्याने आधीच धमक्या दिलेल्या असतात अनामिकाला की तुझ्या लग्नामध्ये येऊन तुझं लग्न मी मोडेल असं जिथं म्हटलेलं असतं, तिथे मात्र आता तिचा बॉयफ्रेंड देखील असतो. आता मात्र सोहम तिच्या सोबत नसतो, परंतु अनामिकाचा बॉयफ्रेंड आता मात्र लग्न मंडपात आलेला असतो. इकडे मात्र सोहमला काजल देखील भेटत नसते. काजल आता दुसरीकडे असते. काजल विचार करत असते की माझा जगून काय फायदा, मला इतका मोठा अपमान माझा झालाय, मला तो सहन होणार नाही आणि मला माझं प्रेम दुसऱ्यासोबत वाटताना बघता येणार नाही आणि त्यामुळेच मला माझा जीव देण्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग राहिलेला नाहीये आणि मी माझा जीव दिल्याशिवाय आता इथून जाणार नाही असं आता काजल बोलू लागते. काजलच्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्याचमुळे आलेल्या असतात कारण की सोहमने ज्या पद्धतीने तिच्याकडे बघितलेलं असतं आणि ज्या पद्धतीने तिला नाकारलेलं असतं तो नकार मात्र आता काजलच्या डोक्यात गेला. सोहमने आता काजलला एका ठिकाणी बघितलेलं असतं. सोहम आता धावत पळत काजलच्या जवळ चाललेला असतो. काजल आता समोरून ट्रक समोर अशीच चाललेली असते स्वतःचा, जेणेकरून तिला जीव द्यायचा असतो आणि आता हे दृश्य आता सोहमने बघितलेलं असतं. तेवढ्यातच तिथे अद्वैत आणि कला देखील आलेल्या असतात, परंतु त्यांचा डिस्टन्स हा खूप दूर असतो. त्यांनी सुद्धा लांबून बघितलेलं असतं की काजल समोरून येणाऱ्या भरधाव ट्रक समोर आता अचानकपणे चालू लागलेली असते. आता इकडून कलाच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नसतात. काजलला अशा अवस्थेत बघून आता मात्र कलाचं डोकं सुद्धा सनसनलेलं असतं. काय बोलावं काय करावं हे तिला सुचत नसतं. तिच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नसतात. आता या सगळ्या गोष्टी बघून फक्त एकच गोष्ट झालेली असते, ती म्हणजे कला पूर्णपणे हादरून गेलेली असते. अद्वैत देखील हादरून गेलेला असतो. सोहम मात्र आता एकदम सैरभैर धावत पळत आता काजल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. काजल आता कोणाचं काही ऐकत नसते. सोहम म्हणत असतो की काजल तू ऐकून तर घे, मला माफ कर, मी तुझ्याशीच लग्न करणार आहे असं बरंच काही बोलत असतो आणि म्हणत असतो. तरी देखील आता मात्र ऐकत काजू आता कोणाचंही ऐकायला तयार नाही. काजलचा आता अंतिम असतो. स्वतःचा जीव देण्यापलीकडे ती आता देण्यासाठी आता मात्र त्या ट्रकच्या समोर आलेली असते. परंतु सोहम मात्र काजलला खूप मोठ्या आवाजात समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काजूचं लक्ष मात्र जीव देण्याच्या तिच्या विचाराकडे असतं. आता सोहम मात्र तिच्यापर्यंत पोहोचणार तेवढ्यातच मात्र त्या भरधाव येणाऱ्या ट्रकने आता मात्र दिलेली असते ती काजलला धडक आणि काजल आता धडकेने बाजूला पडलेली असते. आता मात्र सोहम तिच्यापर्यंत पोहोचलेला असतो, परंतु काजल ही भरधाव
भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकला धडकून फार गंभीर जखमी झालेली असते. सोहमने तिला वाचवण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु तो असफल ठरलेला असतो आणि आता मात्र सोहम रडायला लागलेला असतो. काजलची अशी अवस्था बघून त्याला काय बोलावं काय नाही हेच सुचत नसतं आणि त्याने आता स्वतःला दोषी मानलेलं असतं काजलच्या या अवस्थेसाठी. आणि आता सगळ्या गोष्टी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड झालेल्या असतात. सोहम आता रडत असतो आणि मोठमोठ्याने हाका मारत असतो, तर काजल आणि तर इकडे कला आणि अद्वैत मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात, टेन्शन मध्ये असतात की आता मात्र काही खरं नाही. काजू आता पूर्णपणे जखमी अवस्थेत पूर्ण दुरून जातात. आता मात्र सगळीकडे शांतता पसरलेली असते. काजूला आता या अवस्थेत बघून सोहम स्वतःच्या भावना रोखू शकत नाही. सोहमचा ऍक्च्युली काजलवरती प्रेमच असतं, परंतु त्याने आतापर्यंत ते प्रेम दाबलेलं असतं, कारण की काजलने ज्या पद्धतीने त्याला नकार दिलेला असतो, काजलने ज्या प्रकारे त्याची अवस्था केलेली असते आधी, त्या गोष्टीचे मात्र त्याला खूप जास्त वाईट वाटत असतं. त्याच्यामुळे त्याने तिच्यावरचं जे प्रेम आहे ते कबूल केलेलं नसतं. परंतु काजलने देखील ह्या सगळ्या गोष्टी का केलेल्या असतात याबद्दलची सत्यता त्याला माहीत नसते. आणि आता मात्र काजलला लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येतं. ॲम्ब्युलन्स आलेली असते आणि आता काजलला घेऊन हॉस्पिटलमध्ये सगळेजण निघतात. सगळेजण आता हॉस्पिटलमध्ये पोहोचतात, तर मात्र डॉक्टरांनी आता काजलवरती डायरेक्टली शस्त्रक्रिया सुरू केलेली असते. तिचा ॲक्सिडेंट इतका भयंकर झालेला असतो आणि तिने स्वतःहून गाडीसमोर येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मात्र डॉक्टर म्हणत असतात की पेशंटची अवस्था फारच गंभीर आहे आणि धडक आणि मार फार जोराचा लागल्यामुळे आम्ही कोणतीही पेशंटची गॅरंटी देऊ शकत नाही असं म्हणतात. सोहम मात्र ओक्साबोक्शी रडायला लागतो. सोहमची अवस्था बघून आता मात्र अद्वैत आणि कला दोघेही सोहमशी बोलत असतात आणि म्हणत असतात की काही होणार नाही, सगळं काही ठीक होईल. तेव्हा मात्र आता कला सुद्धा फार काळजी करत असते. डॉक्टरांना सतत म्हणत असते की डॉक्टर प्लीज तुम्ही काही करून काजूला वाचवा, माझ्या बहिणीला वाचवा, असं ती रडत म्हणत. आता मात्र सोहमची कलासमोर काही बोलण्याची हिंमत सुद्धा होत नसते, परंतु आता मात्र सोहम रडत असतो आणि म्हणत असतो की याचा सगळ्याचा जबाबदार मी आहे. माझ्यामुळेच आज काजूची ही अवस्था आहे. याला फक्त आणि फक्त मी नडलोय, माझा निर्णय नडलाय. आणि त्याचा आता त्याला स्वतःलाच खूप राग येत असतो. त्याने जो काही निर्णय घेतलेला असतो त्याचा आता त्याला फार दुःख होत असतं. आता त्याला एक वेळ आबा देखील म्हणालेले असतात की सोहम अरे जरा विचार करून निर्णय घे. आता इकडे दुसरीकडे घरी जेव्हा कळतं की काजूचा ऍक्सिडेंट झालाय, तेव्हा मात्र संगीता चक्करच आलेली आहे. संगीता आता मात्र दिनकरराव सांभाळत असतात, परंतु संगीता आता पुन्हा शुद्धीवरती येते आणि ती लगेचच हॉस्पिटलमध्ये जायचं असं म्हणत असते. आता मात्र इकडे चालू लग्न मोडलेलं असतं. इकडे अनामिका सुद्धा आता मात्र विचार करायला लागलेली असते. काजूला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, आपण पण जायला पाहिजे असं तिला वाटतं, कारण की सोहम तिथं आहे. म्हणूनच आता अनामिका सुद्धा निघालेली असते. लग्न मंडपात जिथे लग्न सुरू असतं ते लग्न सोडून आता सर्वजण हॉस्पिटलमध्ये यायला निघालेले असतात. इकडे मात्र सोहम मात्र स्वतःच्या कृत्याची कबुली देत असतो आणि म्हणत असतो की हो माझ्याकडून चूक झाली, मी काजलला ऍक्सेप्ट केलं नाही, काजूला ऍक्सेप्ट केलं नाही, कारण की मी आहे याच्या मागे. काजलने कधीही माझं प्रेम स्वीकारलं नाही. मी कित्येकदा तिला विचारलं, परंतु तिने मला मात्र स्पष्ट उत्तर कधीच दिलं नाही. संगीता तिकडून आलेली असते आणि संगीता त्यावरती म्हणते की सोहमराव ती तुम्हाला सगळं काही सांगणार होती, परंतु जेव्हा मला या गोष्टीबद्दल समजलं, तुम्ही तिला विचारले, या गोष्टी जेव्हा मला कळाल्या आणि तिच्याही मनात काय आहे हे जेव्हा मला कळालं, तेव्हा मात्र तिला तुमच्यापाशी येण्यापासून रोखलं ते मीच होतं. याचं कारण फक्त आणि फक्त एवढंच होतं की तुमची आणि आमची बराबरी होऊ शकत नाही. ऑलरेडी माझ्या दोन्ही मुली तुमच्या घरात आहे, परंतु काय अवस्थेत त्या राहत्याय आणि कला काय गोष्टींचे कष्ट झेलते हे मी चांगलंच बघितलंय आणि मी माझ्या मुलीबद्दलचा स्वार्थ बघायला गेले. म्हणून मी तुम्हाला या गोष्टीबद्दल तिने काही सांगू नये अशी अट घातली आणि तिला या सगळ्या गोष्टींमध्ये मी अडकवून ठेवलं. खरं तर तिच्या मनात वेगळं होतं, तुमच्याबद्दलचं प्रेम होतं, परंतु ती या गोष्टी कधी स्पष्ट बोलू शकली नाही. याचं कारण आणि फक्त एकच कारण होतं, ते म्हणजे मी तिच्यावरती दबाव टाकलेला होता. खरं तर आजच्या या काजूच्या अवस्थेला फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे असं म्हणतच संगीता आता रडायला हंबरडा फोडते आणि संगीता आता रडत असते.
संगीता आता ओक्साबोक्शी रडत असते, कला देखील रडत असते. इकडे आता अद्वैत म्हणत असतो की आता जे झालंय ते झालंय, परंतु आता मात्र काजूची अवस्था फारच गंभीर आहे. डॉक्टरांनी सुद्धा आता काही क्षणांचा टाइम दिलाय, तेवढ्या वेळातच कळेल की ती जगणार आहे की नाही. परंतु आता मात्र सोहम, तू या गोष्टीबद्दलचा एक निर्णय घे. आता मात्र तुला काहीतरी निर्णय नक्कीच घ्यावा लागणार आहे. आता तूच ठरव की तुला कोणाबद्दल काय वाटतं. तेव्हा मात्र आता आबा म्हणतात की अद्वैत, तू थांब जरा, लगेच या गोष्टीवरती काही बोलायची गरज नाही. आधी काजलला बरं होऊ दे, शुद्धीवरती येऊ दे, तिला सुखरूप घरी येऊन जाऊ दे, मग आपण या बाकीच्या गोष्टी बघू. आता चालू असलेलं लग्न मोडलेलं असतं. आबांनी आता डिक्लेअर केलेलं असतं की लग्न, बाकीचे विधी, या सगळ्या गोष्टी काजल जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत होणारच नाही. असं बोलताच मात्र आता सरोज आणि रोहिणीला बोलायला ओवाच, त्या लगेचच बोलायला सुरुवात करतात. आबांना त्या म्हणत असतात की आबा, तुम्हाला काही कळतंय का, सोहमचं लग्न कसं रोखू शकतो आपण. रजनी देखील तिथं चाललेली असते आणि ती देखील म्हणते की आबा बरोबर बोलताय, जोपर्यंत काजू शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत आपण काहीही बोलणार नाही, हे मात्र आता नक्की. आता मात्र रजनीला सुद्धा कळालेलं असतं की काजलचं सोहमवरती किती प्रेम होतं ते. आणि आता या सगळ्या गोष्टींमध्ये ICU मध्ये असते ती फक्त काजू आता ICU थिएटरमध्ये असते. डॉक्टर तिच्यावरती ऑपरेशन करत असतात. परंतु इकडं बाहेर मात्र आता सगळ्या गोष्टींचा खूप जास्त विस्कटलेलापणा आपल्याला बघायला मिळत असतो. कारण की याच्या मागं कारण एकच असतं, ते म्हणजे इकडे जेव्हा सोहमने या सगळ्या गोष्टी बोललेल्या असतात त्याच गोष्टी कुठेतरी काजलच्या डोक्यामध्ये फिरत असतात. तिकडे ऑपरेशन सुरू असताना आता मात्र काजू थोडीशी भानावरती आलेली असते आणि तिच्या तोंडातून फक्त आणि फक्त सोहम सोहम शब्द निघत असतो. डॉक्टर बाहेर येतात आणि आता ते सर्वांसमोर सांगतात की इथे सोहम कोण आहे, त्यांचे मिस्टर वगैरे आहे का, तुम्ही प्लीज आतमध्ये या बरं, कारण की पेशंट रिस्पॉन्स देत आहे परंतु बाकीच्या हालचाली आम्हाला दिसत नाहीये. तेव्हा मात्र आता सोहम हा आतमध्ये जातो. सोहम लगेचच काजूचा हात धरतो, पाय पकडतो आणि म्हणतो की या सगळ्या गोष्टींना कारणीभूत फक्त मी आहे, मला माफ कर असं म्हणतच आता मात्र जिथे बेडवरती पडलेली जी काजू असते ती आता भुलेच्या नशेमध्ये असते, म्हणजे तिला भूल चढलेली असते आणि त्या नशेमध्येच ती बोलत असते की सोहम, आता तू तुझं आयुष्य जग, मी तुझ्या आयुष्यात कुठेही नाही आणि मी तुझ्या आयुष्यात काय तर तुझ्या या जगात सुद्धा कधी दिसणार नाहीये. तेव्हा तुला जे करायचं तू ते करू शकतो. तुला अनामिका एवढी आवडते ना तर मी कधीच तुझ्या मध्ये येणार नाही, हा माझा पूर्णपणे तुला वादा आहे. असं जेव्हा तो बोलतो, असं जेव्हा काजू त्याला बोलते, तेव्हा मात्र सोहम काजलला म्हणतो आता अनामिकाला आताच सांगणार आहे आणि मलाही तिचं सत्य समजलेलं आहे, त्यामुळे या गोष्टी फार अवघड नसतील, तू काळजी करू नको, या सगळ्या गोष्टी खूप इझी असतील, तू टेन्शनच घेऊ नको. तेव्हा मात्र आता सोहमने हे सगळं सांगितलेलं असतं. स्वतःही काही त्याच्यावरती जास्त चर्चा केलेली नसते, परंतु आता मात्र त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. त्याचं रिझन फक्त एकच असतं की आता मात्र काजल वाचायला हवी, काजलला जास्त काही व्हायला नको, असाच त्याच्या डोक्यामध्ये विचार असतो. परंतु मात्र नियतीला काहीतरी वेगळंच असतं. आता काजलची अवस्था फार गंभीर व्हायला सुरुवात झालेली असते. काजल आता खूप जास्त मोठमोठ्याने श्वास घेत असते. डॉक्टर देखील आता तिथे आलेले असतात आणि डॉक्टर देखील आता सर्वांना एकच गोष्ट सांगत असतात, आता मात्र तुम्हाला तिच्यापाशी देखील येता येणार नाही, आम्हाला तिची अवस्था आता चेक करावी लागणार आहे आणि तिच्यावरती पुन्हा एकदा एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. डॉक्टर पुन्हा आता काजूला आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. इकडे मात्र सोहम रडत असतो आणि मात्र आता सोहमने दुसरंच वाक्य बोललेलं असतं, माझी चूक झाली, माझं खरं प्रेम मात्र काजूच आहे, म्हणूनच मला इतका त्रास होतोय, मला माहित नाही माझं बरोबर आहे की चुकीचं, परंतु काजू सोबतच मला लग्न करायचंय असं आता सोहम म्हणू लागतो. तेवढ्यातच तिथे अनामिका आलेली असते. अनामिकाला सुद्धा आता एक गोष्ट कळून चुकलेली असते की सोहमचं काजूवरती किती प्रेम आहे. मग जेव्हा सोहम बाजूला जातो तेव्हा अनामिका त्याच्या जवळ जाते आणि म्हणते की सोहम, तेव्हा अनामिका सोहमला म्हणते की सोहू, मला आता सगळं समजलंय, तुझं काजलवरती किती प्रेम आहे हे मला स्पष्टपणे समजलं अरे, परंतु मी तुला एक गोष्ट सांगू, तुझं जर तिच्यावरती प्रेम आहे तर तू तिला असं सोडून देऊ नको, तू तिच्या सोबतच लग्न कर, असं आता स्वतः अनामिकाने सोहमला सांगितलेलं असतं आणि ती तिथून निघून गेलेली असते. इकडे मात्र टेन्शन मध्ये असतो तो सोहम
आणि घरातले सर्वजण, कारण की काय करावं काय बोलावं हा देखील त्यांना प्रश्न पडलेला असतो. दुसरीकडे काजल ही ICU मध्ये असते, तर इकडे कला आणि अद्वैत मात्र फार टेन्शनमध्ये असतात. अद्वैत आणि कला आता या गोष्टीला कसं हँडल करायचं तेच बघत असतात. अद्वैत आणि कला या दोघेही जेव्हा बाजूला गेलेले असतात तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर मी नेमकं काय करू. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आता याच्यावरती दुसरा काही पर्याय नाही, जे होईल ते सगळं नॅचरलीच होईल, आपण याच्यावरती वेगळं काही करायला नको. आता मात्र सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. काजू देखील आता खतऱ्यामधून बाहेर आलेली असते. तिला लागलेला मुक्का मार याचा मात्र तिला फार त्रास होत असतो, परंतु आता कसं बसं करून आता मात्र काजलचा जीव वाचलेला असतो. तर मित्रांनो, आता नेमकं पुढे एक जबरदस्त ट्विस्ट आहे, तो म्हणजे काजल जेव्हा आता बेडवरून उठून बसते तेव्हा मात्र आता सोहम तिला कोणत्या प्रकारे ऍक्सेप्ट करतो. आता मात्र या दोघांचं लग्न होणार आहे की नाही, की तिकडे अवंतिका आता सोहमशी लग्न करणार आहे, हे फारच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर वरती तुम्हाला आयकॉन देखील दिसत असेल आणि इथे तुम्हाला व्हिडिओच्या खाली देखील बघायला मिळेल, कमेंट बॉक्समध्ये देखील मिळेल. तर मित्रांनो, तो व्हिडिओ बघायला देखील अजिबात विसरू नका, किंवा चॅनलवरती जाऊन लेटेस्ट कालचाच व्हिडिओ, कालची तारीख असलेला व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.